काल आपण पुढच्या विषयाकडे बोलू. जो संती बसविला ठावो, आणि याचे लेखक आहेत आपले सद्गुरू शिरीषदादा महाराज कवडे. तर काल आपण पाहिलं होतं, त्याच्या पुढे आज सुरुवात करतोय. हा गा रोग काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोगविजे बळिया, अदृष्टे जेणे. प्रपंचातील दुःख कुणाला रम्य वाटते का? रोग्याला रोग आवडतो का? तर मुळीच नाही. दरिद्री माणसालाही त्याचे दारिद्र्य काही आवडत नसते. पण पुढे कुठेतरी सुख लाभेल ही आशा ठेवून माणसे प्रारब्ध भोगातून येणारी दुःखे पचवीत असतात. सामान्य प्रापंचिक वा सुखाचीच आशा करीत असतो. पण प्रपंचातही जो भगवत स्मरण होण्याकरता आनंदाने दुःखाची इच्छा करतो त्यालाच भक्त म्हणायचे. केवळ खरा भगवत भक्तच अशी इच्छा करू शकतो. कुंतीने श्री भगवंताकडे असे मागितले होते की विपदस्तंतु न शश्वत तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भवदर्शनम. हे जगद्गुरु, आमच्यावर सदैव विपत्तीच येत राहाव्या, कारण आपले दर्शन विपत्तीमध्येच होते आणि आपल्या दर्शनाने या प्रपंचाचे पुन्हा दर्शन होत नाही. आता देवा, तू मला अखंड विपदा दुःख दे, असे जिथे तिने का मागितले, तर दुःखाच्या निमित्ताने का होईना आपल्याला देवाचे सतत स्मरण घडेल, दर्शन होईल म्हणून. असा अनुभव विचार केवळ भक्तच करू शकतात. प्रापंचिक माणूस अशा विचाराचा विचारही कधी करू शकणार नाही. प्रपंचात कधीही पूर्णपणे न मिळणारे, तृप्ती न देणारे सुख व तज्जन्य शांती परमार्थात मात्र नित्य मिळत असते. म्हणूनच परमार्थातला अनुभव रम्य असतो. अनुभवाची आकर्षण शक्ती. तिसरा भाग असा आहे की तो अनुभव रम्य असतो कारण त्याच्या ठिकाणी एक विलक्षण आकर्षण शक्ती असते. प्रपंचातले अनुभव हे कोणालाही कायमचे आकर्षित करू शकत नाहीत, पण परमार्थातले अनुभव मात्र प्रत्येकालाच कायम आकर्षित करून ठेवीत असतात. एकदा का मनाला त्यांची गोडी लागली की ते तिकडेच जळून राहते. म्हणूनच श्री माऊली सांगतात की काजे यया म्हणाचे एकनिके, जे देखिले गोडीची आठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. मनाला बाह्य विषयांची जी गोडी लागलेली असते ती तात्पुरतीच असते. ती गोडी त्याला कायमचे बांधून ठेवू शकत नाही. त्याला कायमचे खिळवून ठेवणारे जर काही असेल तर ते केवळ अनुभवाचे सुखच. त्या सुखाची गोडीच, समजा एखाद्याला पुरणपोळी अतिशय आवडत असेल तर ती तरी त्याला कुठपर्यंत आवडेल, जोपर्यंत तो ती पोटभर खात नाही तोपर्यंतच ना. भरपेट जेवल्यानंतर त्याला त्या दिवशी पुढे पुरणपोळीची आठवणही होणार नाही आणि त्याला रोज सतत जर पुरणपोळीच खायला दिली तर त्याचाही त्याला कंटाळा येईल. प्रपंचातली मनाची गोडी प्रत्येक बाबतीत इतपतच असते. मन एखाद्या सुखाला लवकर विटते व नवीन सुख शोधू लागते. परमार्थामध्ये मात्र एकाच परमवस्तूचे कायमचे नित्य नूतन आकर्षण असते. एकदा का मन परमार्थाकडे ओढले गेले की मग मात्र ती भगवती त्याला हातचे सोडत नाही. ज्ञानीनामपि चेतांसी देवी भगवती ही सा, बलादा कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छती. ती महामाया भगवती देवी ज्ञानाच्या चित्ताचेही बलपूर्वक आकर्षण करून त्यांना मोहात घालते, असे सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रात
त्या भगवतीचे वर्णन केलेले आहे. ती जीवाला चित्ताला आपल्याकडे बलाने आकर्षित करते. जे नियमितपणे साधना करतात त्यांना तिचा तसा अनुभव येतच असतो. साधनेची वेळ झाल्यावर त्यावेळी लगेच साधनेला न बसता जरा इकडे तिकडे केले तर ती शक्ती लगेच आतून प्राणांना ओढायला लागते आणि डोळे बळेच मिटू लागतात. बैठकीला बसण्यास भाग पाडणारी अशी खेच आतून येऊ लागते. आतूनच तिचे असे आकर्षण असते. पण हे जे भगवतीचे व ती देत असलेल्या अनुभवांचे आकर्षण असते ते प्रपंचाशी बांधून ठेवणारे नसते, तर त्या जीवाला प्रपंचातून मोकळे करणारे असते. हा त्या रम्यपणाचा आणखी एक विशेष आहे. स्वतःवर करावयाचा प्रयोग. प्रपंचाचे आकर्षण हे बांधून ठेवणारे असते, परमार्थातले आकर्षण मात्र मुक्त करणारे असते. हाच त्या दोहोमधला महत्त्वाचा फरक आहे. प्रपंचात एखाद्या घराचे तीव्र आकर्षण वाटले तर ते तुम्हाला तेथेच बांधून ठेवेल. मग स्वप्नातही तेच घर दिसेल आणि मेल्यावरही त्याच घरात पिशाच्य होऊन राहाल. परमार्थामध्ये मात्र असे घडणार नाही. तुम्हाला जर सद्गुरू कृपेचे आकर्षण असेल तर ती शक्ती तुम्हाला परमात्म्याकडेच नेईल. ती तुमची जीवत्व घालवून तुम्हाला मुक्तच करेल. साधकांनी आपली साधना कशी चाललेली आहे आणि आपण प्रपंचामधून किती सुटलो आहोत हे पाहण्यासाठी स्वतःवर एक प्रयोग करून बघावा. एके ठिकाणी शांत बसावे. मग स्थिर मनाने असा विचार करावा की आता या क्षणी मला सगळे काही सोडून श्री भगवंतांकडे जायचे झाले, किंवा मला जर कोणी महात्म्याने अशी आज्ञा केली की उठ आणि येथून चालायला लाग, सोबत काहीही घ्यायचे नाही, तर माझा जीव कशा कशात अडकेल असा प्रश्न स्वतःलाच वारंवार विचारित राहावा. नंतर आपणच त्याचे तटस्थपणे स्वतःची फसवणूक न करता उत्तर द्यावे. तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्हालाच तुमच्या लक्षात येईल की आपण किती तळ्यात आणि किती मळ्यात आहोत. तेव्हा प्रामाणिकपणे असे वाटते की यातलं काहीसुद्धा न घेता मी आहे तसाच मोकळ्या मनाने निघून जाईन. तेव्हा समजायचे की आपली आतून तयारी झालेली आहे. याचा अर्थ असा की तुम्ही परमात्म्याच्या जवळ पोचला आहात. तुम्ही परमानुभूतीला मात्र पात्र झाला आहात. परमार्थाचा अनुभव हा अखंड तसेच आकर्षित करणाराही असतो. त्याची गोडी अवीट असते. मुशाशाही सुहाग याची कथा. मुफी संप्रदायामध्ये वेगवेगळे उपसंप्रदायही आहेत. त्यातल्याच सुहरावर्दी संप्रदायात सुहाग या नामक एक उपसंप्रदाय आहे. अहमदाबादला राहणारे मुसाशाही सुहाग नावाचे एक महात्मा त्याचे संस्थापक होते. ते खोजे आणि नाचणाऱ्यांसमवेत राहत असत. आपण त्या परमपुरुषाची पत्नी आहोत असा त्यांचा भाव होता. स्वतःला परमपुरुषाची पत्नी त्याची सौभाग्यवती मानत असल्याने ते नेहमी सौभाग्य अलंकार घालून राहत असत. ते हातात चुडा भरायचे, नेहमी लाल रंगाची वस्त्रे नेसायचे. मुल्ला मौलवींनी त्यांच्या त्या आचारविचारांवर तीव्र आक्षेप घेतला की हे धर्मबाह्य वर्तणूक करीत आहेत. कुराणात कुठेही अशी उपासना करायला सांगितलेली नाही. त्यामुळे त्यांच्या धर्मसभेने मुशाशाही सुहाग यांना दंड करण्याचे ठरवले. धर्मसभेच्या मौलवींनी त्यांना मशिदीत प्रार्थनेकरता नेले. तेथे त्यांची लाल वस्त्रे बदलायला सांगून त्यांना पांढरी वस्त्रे नेसायला दिली. चुडाही उतरविण्यास सांगितले. त्यावेळी मुसाशाही सुहाग यांनी परमेश्वराची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. हे कळवून म्हणाले की देवा, माझे सगळे सौभाग्य वस्त्र अलंकार याने काढून घेतलेले आहेत. पांढरी वस्त्रे नेसवून त्यांनी मला येथे बसवले आहे. पण खरेच जर का मी तुमची पत्नी असेल, माझा भाव जर खरेच बळकट असेल तर तुम्हीच ते या लोकांना दाखवून द्यावे. ते जसजशी परमेश्वराची प्रार्थना करू लागले तसतसा त्यांच्या वस्त्राचा रंग बदलू लागला. त्यांची वस्त्रे पुनश्च लाल रंगाची झाली. तो चमत्कार पाहून सर्वांना फारच आश्चर्य वाटले. त्यानंतर मात्र धर्मसभेने त्यांना पांढरी वस्त्रे नेसविण्याचा हेका सोडला.
त्या घटनेनंतरच हिंदीमध्ये सौभाग्यवती स्त्रीला सुहागन म्हणण्यास सुरुवात झाली असे सांगतात. अपार सुखाची ठेव संतांच्या हृदयात अखंड अनुभवच नांदत असतो. मग बाह्य परिस्थिती काहीही कशीही असो, त्या अनुभवाचा रम्यपणा नित्य आकर्षित करणारा असतो. श्री माऊली म्हणतात की ऐशी रम्यपणाची थोरी, तो रम्यपणा श्रेष्ठ असतो. याचे कारण असे की त्या रम्यपणाचे आकर्षण स्वर्गातल्या देवतांनाही असते. देवतांना जर मोक्ष मिळवायचा असेल तर मनुष्य रूपाने पृथ्वीवर जन्माला यावे लागते. त्यानंतर त्यांच्यावर संतांची, महात्म्यांची किंवा श्री भगवंतांची कृपा व्हावी लागते. मग कुठे साधना करून ते मोक्षाला प्राप्त होऊ शकतात. म्हणून देवतांना सुद्धा मोक्षसुखाचे मोठे आकर्षण असते. गोपाळ काल्याच्या प्रसंगी तो काला खाऊन झाल्यावर देवाने आपल्या सर्व सवंगड्यांना सांगितले की आता उष्टे हात फडक्याला पुसायचे नाहीत, नदीमध्ये धुवायचे नाहीत. आपले हात ज्या जागी कुठलीही देवता नाही अशा जागेलाच पुसायचे. कारण ते विशिष्ट स्थान जर सोडले तर मानवी शरीरात सर्वत्र देवता निवास करून असतातच. त्या देवतासुद्धा मोक्षसुखासाठी आसुसलेल्या असतात. श्री भगवंतांच्या प्रसादासाठी आसुसलेल्या असतात. श्री संत तुकाराम महाराज यासाठी सांगतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. हे भक्तिसुख, आत्मसुख अत्यंत थोर असते. त्या सुखाला अंतपार नसतो. ते केवळ संतांच्या कृपेनेच मिळते. म्हणून ज्या ज्या देवतांना या भक्तिसुखाची, आत्मसुखाची इच्छा झाली ते पृथ्वीवर जन्माला आले आणि त्यांनी ते सुख अनुभवले. श्री भगवंतांना देखील हे भक्तीचे सुख घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते हे अवतार घेऊन येतात आणि सद्गुरू